नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती दररोज अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावरील संपूर्ण सिलेबस मित्रांनो फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्या या चॅनलला काय करायचं आहे, तर सबस्क्राईब करायचं आहे. आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर आता प्रश्न बघा काय विचारलेला आहे, की ₹2000 10% दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याज किती म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचं आहे. तर आता बघा चक्रवाढ व्याज काढत असताना सुरुवातीला काय करायचं आहे, दा ₹2000 दिलेला आहे. ₹2000 लिहून घेतले. मग ₹2000 यावरती 10% दर दिलेला आहे, म्हणजेच 100% वरती 10% व्याज म्हणजेच 110 झाले. त्याच्यानंतर हीच क्रिया 2 वेळा करायची, कारण 2 वर्षाचं विचारलंय म्हणून 110 भागिले 100 हे आपल्याला 2 वेळा लिहायचं आहे. 100% वरती 10% व्याज म्हणजे 110 झाले. आता याला जर सोडवलं की आपल्याला डायरेक्ट प्रश्नाचं उत्तर मिळतोय, म्हणजेच चक्रवाढ व्याजाची रास मिळते. बघा सुरुवातीला हा शून्य कॅन्सल करू, हा शून्य कॅन्सल करू, त्याच्यानंतर हे 2 शून्य कॅन्सल केले. आता राहिलं आपल्याकडे 20 गुणिले 11 गुणिले 11 केले तर 121 येईल. ओके. आता यांचा परत गुणाकार करा. 20 गुणिले 121 केले तर मित्रांनो किती येईल? हा शून्य कॅन्सल केला, इथे लिहिलं. परत 2चा गुणाकार 1 सोबत केलं, बे 1 बे. पुन्हा 2चा गुणाकार 2 सोबत केलं, बेदोन्ही 4. परत 2चा गुणाकार 1 सोबत केलं, बे 1 बे. हे आपल्याला मिळाली मित्रांनो रास. आता आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याज. ठीक आहे. मग चक्रवाढ व्याज काढत असताना रासमधून मुद्दल रक्कम वजा करा. म्हणजे 2420 मधून मुद्दल रक्कम आहे ₹2000, हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वजा करायचं आहे. म्हणजे चक्रवाढ व्याज मिळून जाते. बघा वजाबाकी करू आता या ठिकाणी. 0 वजा 0 0, 0 2 वजा 0 2, 4 वजा 0 4, 2 वजा 2 0, म्हणजे ₹420 आपल्याला या ठिकाणी मिळाले चक्रवाढ व्याज. पर्याय बघा बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशाच पद्धतीने दररोज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.